महापालिकेचा 43वा अर्थसंकल्प शुक्रवारी सलग चौथ्या वर्षीही करवाढ नसणार। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 43वा अर्थसंकल्प तथा बजेट हे येत्या शुक्रवारी दिनांक 21 रोजी सादर होणार आहे। प्रशासकीय राजवटीतील ते चौथे बजेट असेल। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही त्यात कसलीही करवाढ दरवाढ नसेल असा अंदाज आहे। फक्त ते शिलकीचे असणार का हीच उत्सुकता आहे। निवडणूक होईल या संभावनेतून यापूर्वी सादर झालेली तिन्ही महापालिका अर्थसंकल्प हे करमुक्त होते। गेल्या वेळी या बजेटमध्ये चिंचवडच्या तुलनेत भोसरीला झुकते माप देण्यात आले होते, त्यावर भोसरीचाच ठसा होता। तसाच तो यावेळीही राहतो की चिंचवड बाजी मारते ही सुद्धा उत्सुकता आहे। कारण 13 तारखेला चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी आपल्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांची बैठक घेऊन चिंचवडसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली। त्याच दिवशी पिंपरीकर विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी सुद्धा अशी बैठक घेत भोसरी चिंचवड सारखा निधी देण्याची मागणी आयुक्तांकडे केली। तर ती भोसरीसाठी त्यापूर्वीच तेथील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे। त्यामुळे आयुक्त यातून कसा मार्ग काढतात हे शुक्रवारीच समजणार आहे। खरं तर प्रशासक राज असल्याने या बजेटवर प्रशासक या नात्याने आयुक्तांचा वरचष्मा राहणे अपेक्षित आहे, पण तो गेल्या 3 अर्थसंकल्पात दिसलेला नाही। त्यामुळे यावेळीही तो दिसेल असे वाटत नाही। गेल्या वर्षी पिंपरी महापालिकेचे बजेट 20 फेब्रुवारीला सादर झाले होते। ते मूळ 5642 कोटी तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह 8676 कोटींचे आणि 10 कोटी रुपये शिलकीचे होते। यावेळी ते शिलकीचे असणार का ही मोठी उत्सुकता आहे। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नदी सुधार, कर्करोग रुग्णालय, वारकरी भवन सारख्या काही घोषणा या वर्षभरात घोषणाच राहिल्या। त्यामुळे यावर्षी पुन्हा रिपीट होण्याची शक्यता आहे। तसेच गेल्या वर्षीचे बजेट नाविन्यपूर्ण नव्हते, तसेच पुन्हा होण्याचाही संभव आहे। एरवी आयुक्त स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतात, नंतर त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन सुधारणा होते। अखेर महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यावर मोहर उमटवली जाते। पण आता प्रशासकीय राजवटीत महापालिकेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी आणि तिन्ही अतिरिक्त आयुक्त प्रशासकांना म्हणजे आयुक्तांनाच बजेट सादर करतील। या दोन्ही व्यक्ती एकच आहेत। दरम्यान कसलीच चर्चा व सुधारणा न होता हे बजेट मंजूर होणार आहे। ते करमुक्त असेल का आणि त्यावर प्रशासन की चिंचवड, भोसरी कुणाचा ठसा असेल याविषयी तुमची मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।